काम, क्रोध, शोक, मोह, भय हे विकार जर आपल्यामध्ये असतील, द्वेष, तर अंतःकरण मलिन आहे. आणि त्या अंतःकरणातला मल घालवण्याकरता भगवान शंकराचं नाम घ्यायचंय. मग ते हरीचं घ्या किंवा हराचं घ्या, असं काही बंधन नाही की नाही याच देवाचं घेतलं पाहिजे. आपल्या मनाला जे प्रिय आहे त्याचं आपण नाव घेऊ शकतो. जगदंबा भगवती कोणाला प्रिय आहे तिचं नाव घ्या. कोणाला भगवान श्रीकृष्ण प्रिय आहेत त्यांचं नाव घ्या. नाव कोणाचंही घ्या, काम एकच करणार आहे ते. साबण कुठल्याही कंपनीचा वापरा, कपडाच स्वच्छ करणार आहे. तसं नाम कोणाचंही घ्या, अंतःकरणाची काय करणार आहे ते शुद्धी करणार आहे. पण जे प्रिय आहे त्याचं जर नाम घेतलं तर अंतःकरणामध्ये भक्तीचा भाव प्रगट होतो. त्या भगवंताप्रती एक प्रेमाचा भाव प्रगट होतो. आणि हा भाव, जे दुसरा दोष सांगितला विक्षेप नावाचा, तो विक्षेप नावाचा दोष हा भाव घालवतो. विक्षेप घालवण्याकरता आपल्याला विक्षेप नावाचा जो दोष आहे, तर हा विक्षेप नावाचा दोष घालवण्याकरता ध्यान सांगितले, उपासना सांगितली. भगवान शंकराची उपासना करण्याकरता सांगितलेली. आणि उपासनेमध्ये सतत त्याचा ध्यास, त्याच्याशिवाय दुसरं काही गोडच लागू नये, त्याच्याशिवाय दुसरं काही प्रिय राहू नये, अशी अवस्था ज्या वेळेला प्राप्त होते त्यावेळेला विक्षेप नावाचा दोष जात असतो. आणि आता राहिला आवरण नावाचा दोष. आवरण म्हणजे अज्ञान. प्रत्येकाला वाटतं मला देव कळतं, पण देव हा कोणालाच कळत नाही. देवाचं स्वरूप माहितीये का? देव म्हणजे नेमका काय हे माहितीये का? पण देव देव करतो आपण. देवाचं ठाव ठिकाणच माहिती नाही आम्हाला. याचं नाव असतं अज्ञान. याचं नाव काय? अज्ञान. म्हणजे यालाच आवरण म्हणायचं. सर्वांच्या हृदयामध्ये भगवान शिव परमात्मा विराजमान आहे, पण सर्वांच्या हृदयामध्ये शिव परमात्मा आहे हे आम्हाला ज्ञानच नाही. किंवा आमच्या हृदयामध्येच भगवान विराजमान आहे हे आम्हाला ज्ञानच नाही. याचं नाव आवरण नावाचा दोष आहे. हा दोष देखील हे, कारण ज्या वेळेला भगवान शंकर प्रसन्न होतात त्यावेळेला ते गुरु रूपाने येऊन आपलं अज्ञान निवृत्त करतात. अज्ञानातून आपल्याला मुक्त करतात. आणि अज्ञान निवृत्त झालं की महाराज शिवसायुज्यताचे, शिवस्वरूपताचे, याकरता ध्यान करायचं. भगवान शंकराचं काय करायचे? ध्यान. परंतु ध्यान करत असताना ते कशा पद्धतीने ध्यान करायचे? आता आपण मंदिरात जात असतो, पण मंदिरात जाऊन ध्यान करतो का कधी असं शांत चित्ताने? देवाचा जोही विग्रह आहे त्या विग्रहाकडं पाहत बसतो का आपण? गडबड असते ना आपल्या मागे. मंदिरात गेले की आपण एरवी डोळे उघडे ठेवलते, पण जसा देव समोर आला की ते डायरेक्ट डोळे लावून घेतात. नमस्कार. काय अरे त्याचं रूप पहा आणि ते अंतःकरणात साठव. देवाचं ज्या वेळेला दर्शनाला जातात त्यावेळेला डोळे कधीच उघडायचे नाही, आपलं कधीच बंद करायचे नाही. देवासमोर गेल्यावर डोळे बंद कुठं करायचे माहितीये का? मार्केटला फिरायला गेल्याच्या नंतर तिथं डोळे बंद करायचे. तिथं गरज आहे डोळे बंद करण्याची. त्याचं कारण सगळा माया पसारा दिसला की ते मन म्हणतं हे घ्यायचं, ते घ्यायचं, ते घ्यायचं. पण मंदिरात गेल्याच्या नंतर जर डोळे उघडे ठेवले आणि ते रूप जर आपण अंतःकरणात साठवलं, ते मन म्हणते आता हेच पाहिजे. कोण? ज्याला पाहिले तो. अवस्था बदलून जाते, माणसाचं जीवन बदलून जातं. सुख त्याला दुसरीकडे पाहण्याची गरजच पडणार नाही, कारण सुख स्वतः जवळच आहे. सुख विषयामध्ये नाही. मग हे विषयातलं सुख जे आहे हे नाशिवंत आहे हे कळून घेण्याकरता ध्यान करायचे. ध्यान कसं करणार? आता बरेच जण ध्यान करतात. आम्ही एका ठिकाणी गेलो होतो ध्यान मंदिरामध्ये, स्वामी विवेकानंदांच्या कन्याकुमारीला. हे होते सगळेजण. गोपाळ महाराजाला म्हणलं, गोपाळ महाराज बसा ध्यानाला. त्याने बसतो म्हणे महाराज, पण नेमकं काय करायचं? म्हणलं काहीच नाही, डोळे लावा बसा फक्त.
सगळेजण डोळे लावून बसले. पण बसल्याच्या नंतर एक 5 मिनिटाच्या नंतर मला घोरायचा आवाज चालू आला, कानावर यायला सुरुवात झाली. म्हटलं कोण घोरायले? पाहिलं तर गोपाळ महाराजाच्या शेजारी जी बसली होती ती घोरू लागली, म्हणजे झोपत लागली डायरेक्ट. याला ध्यान नाही म्हणायचं. डोळे लावून सुरुवातीच्या अवस्थेमध्ये मन जिकडं पळतं तिकडं पळू द्या त्याला. जेवढं पळते ना तेवढं पळू द्या, त्याला रोखू नका. उगं शांत उठायचं. तुम्हाला ध्यानाची प्रक्रिया सांगतो. उठायचं आणि उगं डोळे लावून बसायचं. सुरुवातीला श्वासाकडे लक्ष द्यायचं आणि मन कुठं कुठं फिरून येतं ते फिरू द्या त्याला. एक मनाची अवस्था अशी येते की नंतर ते फिरत नाही, ते स्थिर व्हायला सुरुवात होते. आणि आता मन स्थिर झालं की आता ध्यान करायचं. कशा पद्धतीने करायचं? भगवान शंकराचं ध्यान करू आपण. वर्ण असणारे भगवान शंकर, कर्पूर गौरम. भगवान शंकराचा रंग कसा आहे? गोरा. कैलासामध्ये विराजमान आहेत, ध्यानस्थ मुद्रेमध्ये आहेत. जटाजूट ज्यांनी धारण केलेला आहे, ज्यांच्या मस्तकावरती गंगा विराजमान आहे, ज्यांनी भाळावरती त्रिपुंड धारण केलेला आहे, जे त्रिनेत्रधारी आहेत, ज्यांनी कंठामध्ये विष धारण केलेलं आहे, वासुकी नावाचा सर्प ज्यांनी गळ्यामध्ये धारण केलेला आहे, रुद्राक्षाच्या माळा ज्यांनी धारण केलेल्या आहेत, दोन्ही भुजांवरती नागांचे कंकण बांधलेली आहेत, ज्यांनी व्याघ्रचर्म अंगावरती ओढलेला आहे, गजचर्म अंगावरती घेतलेला आहे, ज्यांनी कपाळावरती चंद्रमा धारण केलेला आहे डोक्यावरती, असे असणारे भगवान शंकर. आणि त्यांचंच हे स्वरूप मला प्राप्त हो. आता हे सगळं बोलत असताना साक्षात जशा तसे भगवान शंकर डोळ्यासमोर दिसले पाहिजे, माझ्या दिसायलेत. जेवढं मी वर्णन केलं आता तेवढं तसं दिसायला पाहिजे. आणि ते दिसल्याच्या नंतर एक अंतकरणात आनंदाची लहर तयार होते. आणि ही आनंदाची लहर म्हणजेच भगवत स्वरूप आहे. यालाच भगवंताचं स्वरूप म्हणायचं. भगवंत कसा आहे? सत, चित आणि आनंद. हा जो आनंद आहे तर हा आनंद विषया वाचून आहे. इथं पंचविषय नाहीये. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 विषयापैकी एकही विषय नाही. या ठिकाणी विषय आहे तो म्हणजे फक्त परमात्मा. संसारात राहून संसार दुःख दूर फेकण्याकरता ही शिवमहापुराण कथा आम्हाला शिकवते. कारण संसार दुःख मूळ सांगितलेलं आहे. संसारात सुख तुम्हाला शोधूनही भेटणार नाही. असं कोण आहे या कथा पंडाला जेवढे बसलेले की महाराज आम्ही संसारात आतापर्यंत एकदाही रडलो नाही? हात वर करा. रडलोच नाहीत आम्ही संसारात. कोण आहे? आहे का कोणी? कलाकारापैकी आहे? तेव्हा संसारात आणखीन पडलोच नाहीत त्याच्यामुळे माहित नाही आणखीन रडायचं काय. पडल्यावर कळण म्हणे. त्या संसार दुःखमुळेच आहे. आणि या दुःखमूळ संसारामध्ये जोपर्यंत या शरीराचं प्रारब्ध आहे तोपर्यंत तर राहावं लागणार. राहत असताना आनंदात कशा पद्धतीनं राहायचं ही शिवमहापुराण कथा आम्हाला सांगते. कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलेलं आहे की नारदांना कामाने काय केलेलं आहे? नाचवलेलं आहे. कामाने फजिती केली नारदांची. आता नारदांची फजिती केल्याच्या नंतर ज्या वेळेला भगवान शंकरांनी आपली स्वतःची माया आवरून घेतली त्यावेळेला नारदजी थोडे खजील झाले आणि भगवान विष्णूला शरण गेले. सांगितलं, देवा माफ करा, मला कळालंच नाही की हे मायेचा प्रभाव आहे. आणि प्रत्येक जीवावर हेच होते, मायेचा प्रभाव असतं. ज्या वेळेला त्या मायेचा प्रभाव भगवंताच्या कृपेनं निस्तरून जातं ना त्यावेळेला कळतं वाचलो. नाहीतर ही माया तर मला नरकाला घेऊन जात होती. कारण मायावी जेवढे पदार्थ आहेत तेवढे, जेवढं दिसते सगळं ते हवं हवंसं वाटणं याचंच नाव माया आहे. माया म्हणजे काय? नसलेला पदार्थ दाखवणं,
नसलेला पदार्थ दाखवणं, याला म्हणायचं माया, माया तत्व. आणि हे माया तत्व सुद्धा कोणाचं तत्व आहे? शिवाचंच तत्व आहे. पुढे सृष्टीखंडात आपण पाहणार आहोत. नारदजी खजील झाले आणि नारदजीने सांगितलं, भगवान शंकराची माया ही एवढी खतरनाक आहे का म्हणे. वैराग्यवान असणारे नारदजी त्यांना किती नाचवलं. कालच्या प्रसंगात आपण पाहिलं, भागवतात सुद्धा एक प्रसंग आलेला आहे असा. मग त्यांना जर हा काम सोडत नाही तर तुम्ही ना आम्ही काय. काम म्हणजे एका प्रकारचाच काम नसतो. काम म्हणजे इच्छा. कामाचं लक्षण जर किंवा व्याख्या जर करायची असेल, काम म्हणजे काय? काम म्हणजे इच्छा. आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या मनामध्ये किती इच्छा उत्पन्न होतात, हिशोब लावलाय कोणी? आणि त्या इच्छेमधील किती इच्छा पूर्ण होतात आणि किती इच्छा अपूर्ण राहतात, पाहिले कधी? तपासून पाहिलं? आणि ज्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा येतात त्या वासनेमध्ये परिवर्तित होतात. ज्या इच्छा पूर्ण होत नाहीत त्या, आणि याच वासना पुढे जन्माला आणत असतात. मग जन्म निवृत्त करायचा असेल तर काम विजयी व्हावं लागेल. कामावरती विजय प्राप्त करावा लागेल. जर इच्छा असतील, कामना जर असतील अंतःकरणात, तर मुक्तीचा अनुभव येणार नाही, शिवस्वरूपतेचा अनुभव येणार नाही. संतांचा काम संपला. काम नाही झालो पायी रिकामा. रिकामा म्हणजे ज्याला काम धंदा नाही असा का? नाही. आमच्या म्हणजे कामनाच उरलेल्या नाहीत, इच्छाच उरलेल्या नाहीत. अंतःकरण सगळं आमचं रिकामं झाले. आणि अंतःकरण रिकामं झाल्याच्या नंतरच आता परमात्मा आतमध्ये विराजमान होत असतो. म्हणून काम जाळायचंय. नारदजी भगवान विष्णूला विचारतात की देवा, ह्या भगवान शंकराची माया अशी एवढी खतरनाक आहे, आणखीन या मायेनं काय काय केलेलं आहे म्हणे, मला ऐकायचंय. भगवान विष्णू म्हणतात तुम्ही काय करा, ब्रह्माजीकडे जा आणि ब्रह्माजीला विचारा भगवान शंकराची माया काय काय करायला लावते. नारदजी सत्यलोकामध्ये गेले ब्रह्मदेवाकडं. आता ब्रह्मदेव म्हणजे नारदांचे पिताश्री, नारदांचे आपलं पिताश्री ब्रह्मदेव. गेल्याच्या नंतर नमस्कार केला. ब्रह्मदेवाने विचारलं, वत्स कस काय येणं केलं? काही नाही म्हणे, भगवान शिवाचं माया तत्व भगवान शंकरांनी ही माया कशा पद्धतीनं तयार केली ते मला जाणायचे. ही माया आणखीन काय काय प्रभाव करते आणि या मायेच्या प्रभावातून कशा पद्धतीने वाचायला पाहिजे हे मला श्रवण करायचे, हे मला ऐकायचे. या जगताची उत्पत्ती त्या मायेनं केले अशी आम्ही ऐकले. हे जे जग आहे दिसायला लागलेलं आपल्याला, याची रचना कोणी केलेली? मायेनं केलेली. ती रचना कशा पद्धतीनं झाली हे आम्हाला ऐकायचे, हे आम्हाला कृपा करून सांगा. ब्रह्माजी म्हणतात, अरे बापरे, तुला काय सांगू म्हणे भगवान शंकराची माया. या भगवान शंकराच्या मायेनं माझं तरी एक मस्तक उडून टाकलंय म्हणे. कारण पूर्वी मी पंचमुख होतो, मलाही 5 मस्तकं होती, परंतु एक अभिमान उत्पन्न झाला की श्रेष्ठ कोण. जी त्या दिवशी कथा ऐकली ना आपण, की भगवान विष्णू आणि ब्रह्माजी यांच्यातच वाद चालू झाला की श्रेष्ठ कोण. तर हीच कथा आता परत ब्रह्माजी सांगतात या ठिकाणी नारदांना. आता इथपर्यंत जो संवाद चालू होता आतापर्यंतचा, तर तो संवाद होता प्रयाग क्षेत्रामध्ये. सूत महाराज शौनकादी ऋषींना सांगू लागले. आता ही कथा सत्यलोकामध्ये ब्रह्माजी नारदांना सांगतात. आणि आता हीच कथा नैमिषारण्यामध्ये सूत महाराज 88,000 शौनकादी ऋषींना सांगतात. आता इथून पुढचा जो प्रसंग आहे तो प्रसंग आता नैमिषारण्यातला आहे. नैमिषारण्यामध्ये सांगितली. कारण कथेमध्ये एक गोष्ट जर लक्षात आली तर कथा कळते की संवाद कोणाचा कोणाशी चाललाय आणि कुठं चाललाय. बस एवढं कळालं की कथा
कळत असते, अन्यथा कथा कळत नाही. आता इथून पुढचा सर्व संवाद कुठे? नैमिषारण्यामध्ये सांगतात की बाबा ही जी माया आहे, तर ही माया कशी आहे म्हणे भगवंताच्या एका अंशावर आहे. भगवान शंकरांनीच हिची उत्पत्ती केलेली आहे आणि ती भगवान शंकराच्या एका अंशावरती आहे. जसं की आपल्या शरीरावरती एक तीळ असतं, तेवढ्याच रूपावरती काय ती माया आहे. आणि त्या मायेनं पहा किती जण भुलून टाकले. देवादिक सुद्धा ही माया बोलवायला लागलेली आहे. सारे जग को नचा रही है ये माया जादूगरनी. सारे जग को नचा रही है ये माया जादूगरनी. सारे जग को नचा रही है ये माया जादूगर की. सारे जग को नचा रही है ये माया जादूगर की. सब जग को नचा रही हरि माया जादूगरनी. सब जग को रही नचाई हरि माया जादूगरनी. सारे जग को नचा रही है ये माया जादूगर की. सारे जग को नचा रही है ये माया जादूगर की. ये माया जादूगरनी हरि माया जादूगरनी. सारे जग को नचा रही है ये माया जादूगरनी. सारे जग को रही नचाए ये माया जादूगरनी. सब जग को रही नचाए हरि माया जादूगर की. सब जग को रही नचाए हरि माया जादूगर की. आदिशक्ती भवानी हरी माया जादूगर. म्हणजे आता ह्या मायेने ब्रह्मा विष्णू महेश यांना सुद्धा उत्पन्न केलेले हे सृष्टीखंडात आपण पाहणार आहोत. आता ब्रह्माजी नारदजींना सांगतात, ऐक म्हणे मी तुला सृष्टीखंड सांगतो. कारण तो प्रश्न विचारला की हे जगत कशा पद्धतीने मायेनं तयार केलं. मुळामध्ये हे जगत नावाची वस्तूच नाहीये. आता तुम्हाला असं म्हणल्याच्या नंतर पटेल का? जगत नावाची वस्तूच नाही हे जर तुम्हाला म्हटलं तर तुम्हाला ही गोष्ट पटू शकेल का? तुम्ही बोलत नाहीत का? इकडे बोला ना. मग ते गेले तर जाऊ दे ना त्यांना. मी तर बसलो ना, किती वेळ झालं. माझ्याकडे बघा. हा बोला. बघा तुम्ही माणसामध्ये किती खतरनाक ताकद असते. इथं मी देवाचं सांगायलो, शिवाय त्यांच्यापेक्षा उंच बसलो, पण तरी देखील त्यांच्यात किती ताकद आहे की असं जाताना असं सगळे ते जाईपर्यंत बघायला त्याच्याकडं. चला बघा इकडे माझ्याकडे. आता बघा म्हणजे प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला जर म्हणलं जगत झालंच नाही तर पटल का? नाही पटणार. का नाही पटणार? राईट.
दिसायले ना महाराज, नाही कसं म्हणता? हा जी वस्तू दिसतच नाही त्याला नाही म्हणलं तर बरं आहे. जसं की आकाशाचं फुल, आकाशाला फुल असतं का? नाहीच ना. मग ते काय अर्थ नाही त्याला. त्याला वेदांत शास्त्रामध्ये ख पुष्प म्हणून संबोधलं जातं, आकाशाचं पुष्प. शशशृंग म्हणजे सशाची शिंग. सांगा बरं, सशाची शिंग किती मोठे मोठे असतात? नसतातच. सापाला पाय नसतातच. आणि मृगजळामध्ये जल नसतंच. मृगजळ कळतं ना? मृगजळ म्हणजे ते हायवेला ज्या वेळेला आपण उन्हाळ्यात जातो, हायवेला ज्या वेळेला गाडी चलती त्यावेळेला असं समोर पाणी असल्याचा भास होतो त्या झळामुळं, त्याला म्हणायचं मृगजळ. हे नाहीच, नाही मृगजळ नाही, पण दिसायले का नाही? दिसतंय ना. तसं जगत दिसतंय पण नाही. मृगजळ कसं आहे? दिसतं पण आहे का? नाही. आणखीन जर वेदांतातला जर दृष्टांत द्यायचा झाला शंकराचार्यांचा, मंद अंधकारामध्ये दोरी पडलेली. काय पडलेली? दोरी पडलेली. आणि तिथून बाजून आपण जाऊ लागलो आणि जात असताना त्या दोरीवरती नजर पडली. कोणाची? जाणाऱ्याची. पण अंधकारामुळं नेमकं त्याला ज्ञानच झालं नाही की हे काय. ते म्हणलं साप आहे. काय म्हणे? सर्प आहे. आता सर्प आहे म्हणल्याच्या नंतर सापाला कोण महाराज जवळ घेते प्रेमानं? ते लांबच दिसला त्याला, पण इकडं त्याला कापरा भरला. त्यानं ओरडायला सुरुवात केली, सापे 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 सापे. अख्खं गाव जमा केलं. कशा करता? साप मारायला. आता 4-5 जण हुशार असतात बघा त्याच्यातले. ते मला पागलेच का रे म्हणे, साप आहे का? एवढा वेळ कुठं साप एका जागेवर थांबत असते का? साप नाही म्हणे ते. मग एकानं त्याचा तर्क लावला, ते मला साप नाही, ते काय? त्याला फुलाची माळा पडल्यासारखं दिसतंय म्हणे मला. फुलाची माळा पडलेली आहे. एकाला साप दिसला, आता एकाला काय दिसलं? फुलाची माळा दिसली. एक जण म्हणले दोघंही पागल आहेत. फुलाची माळाही नाही, सापही नाही. तिथं काय म्हणे? भूरेषा आहे, जमिनीची रेषा आहे, भेग आहे. तिघाला 3 वस्तू दिसायला एकाच ह्याच्यावर. एक म्हणलं भेगही नाही, सापही नाही, पुष्पमालाही नाही, लाकूड पडलेलं आहे म्हणे. काय पडलेले? लाकूड. आता वस्तू एकच आहे. वस्तू मुळात काय? मुळात काय पडलेले? दोरी. एक जण शहाणा आला, ते म्हणे इथं उग तर्क करू नका म्हणे, काय आहे नेमकं? चला टॉर्च लावा बघा काय. टॉर्च लावली की टॉर्च लावल्या बरोबर 4 जणाला 4 वस्तू दिसू लागल्या. पण ज्या वेळेला टॉर्च त्याच्यावर चमकली त्यावेळेला 4ही जणाला एकदाच दोरीचं ज्ञान झालं. दोरीचं ज्ञान एकदाच झालं का वेगवेगळं झालं? एकच वेळेला झालं ना. होती दोरी पण दिसू काय लागला? सर्प. त्याच पद्धतीनं त्याला म्हणायचं भास, त्याला म्हणायचं आभास. त्याला काय म्हणायचं? आभास. ही वेदांताच्या व्याख्यात थोडं जरा ऐकायला कठीण जाईल, पण ऐकून ठेवा, कारण तुम्हाला सांगणारे जास्त लोक भेटणार नाहीत या गोष्टी सगळ्या. आता ऐकायला थोडं कठीण जात असेल, कधी ऐकलेलं नसतं, पण तरी मी सोपं सोपं करून सांगायलो तुम्हाला. ज्या पद्धतीनं दोरी असताना सर्प दिसला, त्याच पद्धतीनं हे जगत जे आहे हे ब्रह्मरूपच आहे. जगत हे परमात्माच आहे, पण परमात्म्यावर जगरूपानं भास व्हायलाय. जगरूपाचा काय व्हायलाय? भास व्हायलाय. दिसतं पण नसतं, त्याला म्हणायचं मिथ्या. मग जगत कसं आहे म्हणे? मिथ्या आहे. म्हणजे आता वाद आले. हे शास्त्रकाराचे काय आहेत? वाद आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी आझादवाद मांडून पाहिला अगोदर. म्हणे प्रपंच एक झाला होता ही समूळ मिथ्या वार्ता. नाथ महाराज म्हणतात पुढे होईल मागुता ऐसे कल्पांती घडेना. प्रपंच झालाच नाही ही समूळ मिथ्या वार्ता आहे म्हणे. मग तसंच आपल्यासारखे लोक म्हणले महाराज प्रपंच झाला नाही म्हणायला, सगळं दिसायले ना आम्हाला, जगत दिसायले, कालचं जग आज दिसायले परत. ते म्हणले अरे याची बुद्धी आता इथपर्यंत झेप घेऊ शकत नाही. मग ते खाली उतरले थोडस, आणि खाली उतरून परिणामवाद सांगितलं. आपलं पहिले सांगितलं आझादवाद, त्याच्यानंतर सांगितला विवर्तवाद. विवर्तवाद म्हणजे काय? तर विवर्तवाद म्हणजे जे दिसायला लागलेलं आहे सगळं ते काय म्हणे ब्रह्माचं स्वरूपच आहे. किंवा या विवर्तवादामध्ये सांगितलं की
की अधिष्ठान ब्रह्म आहे, ब्रह्म म्हणजे शिव, आणि त्याच्यावर हे सगळं काय व्हायला म्हणजे रज्जू सर्पासारखा भास व्हायला लागलेला आहे. ते विवर्तवादही नाही पटला. ते म्हणजे मिथ्या कसं म्हणायला, हे कालचं आज वाटायले ना. परिणामवाद सांगितला. वादामध्ये सांगितलं मायेचा परिणाम हे जगत. मायेनं काय केली, या जगताची निर्मिती केली. तेही नाही झेपला. मग सांगावा लागला आरंभवाद. काय सांगावा लागला? आरंभवाद म्हणजे सृष्टीचा आरंभ सांगावा लागला. म्हणून प्रत्येक पुराणामध्ये आरंभाविषयी वेगवेगळी भिन्नता येते. आता ज्या वेळेला भागवत तुम्ही ऐकलं मागच्या वर्षी, तर भागवतामध्ये काय सांगितलं? सृष्टीची उत्पत्ती कोणापासून सांगितली? भगवान विष्णूपासून, नारायणापासून सांगितली. शिव महापुराण कथा आता शिवापासून उत्पत्ती सांगते. जेवढेही पुराण येतं आणि पुराणामध्ये जेवढ्या काही अधिष्ठित देवता येतात त्यांच्यापासून सृष्टीची उत्पत्ती सांगितल्या जाते. म्हणजे थोडक्यामध्ये संगती लावण्याकरता या गोष्टी सांगाव्या लागल्या. संगती लावायची त्याची. तसं या ठिकाणी आता नारदजींना ब्रह्माजी काय करतात? आरंभवाद सांगतात. ते म्हणले अगोदर तर निर्गुण निराकार परमात्मा होता शिव. त्याला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, काहीच नाही. पण संकल्प मात्रानं त्यानं मायेची उत्पत्ती केली. आणि मायेची उत्पत्ती केल्याच्या नंतर स्वतःच्या, आता परमात्म्याची 3 रूपं सांगितली मी काल. एक निर्गुण निराकार, एक सगुण निराकार आणि एक सगुण साकार. निर्गुण निराकार म्हणजे हे सृष्टीच्या आरंभी जे आहे ते निर्गुण निराकार. त्याच्यानंतर निर्गुण साकार, जे की मी मागच्या कथेमध्ये सांगितला. अग्निस्तंभ, ज्योतिर्मय, कारण त्याचा शब्द आहे, बोलू लागली ती ज्योतिर्मय स्वरूप. आणि तिसरं सांगितलं आता जे सांगणार आहे मी आज, सगुण साकार, जटाधारी, ज्यांच्या मस्तकावरती गंगा विराजमान आहे, ज्यांनी त्रिशूळ धारण केलेलं आहे, ज्यांनी गजचर्म व्याघ्रांबर अंगावरती घेतलेले, हे सगुण साकार स्वरूप आहे देवाचं. मग आता सगुण साकारापर्यंत जाण्याकरता ब्रह्माजीनं निर्गुणापासून सुरुवात केली. आणि ब्रह्माजी म्हणतात भगवान शंकराच्या एका अंशावरती या मायेनं काय केलेलं आहे म्हणे, वास्तव्य केलेलं आहे. आणि या मायेने भगवान शंकराचे, कारण माया आणि शंकर म्हणजे शिवशक्ती हे दोघं वेगवेगळे नाहीत, हे एकच आहेत. अर्धनारी नटेश्वर जे रूप आपण पाहतो भगवान शंकराचं, तर हे अर्धनारी नटेश्वर शक्ती आणि शिव हे दोन्ही एकच आहेत. जर समजा शिवामध्ये शक्तीचा प्रवेश नसेल तर त्याला शिव म्हणायचं नाही, त्याला म्हणायचं शव. आता हे काय, शवच आहे ना शरीर, याच्या शक्ती आहे म्हणून शिव. कळायले याला, बोलायले, ही बोलण्याची काय झाली शक्ती आहे, ही क्रियाशक्ती आहे. 3 शक्ती सांगितल्या, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती आणि इच्छाशक्ती. या शक्ती जर नसतील तर मग मी स्वतः शिव परमात्मा याची अनुभूतीच येत नाही. म्हणजे हे शरीर मग नंतर काय, शवच आहे. म्हणून सांगितलं की शक्ती आणि शिव हे दोन्ही काय आहेत म्हणे, अभिन्न आहेत, एकच आहेत. भगवान शंकराच्या एका अंगावरती सिंचन करून डाव्या अंगावरती सिंचन केलं अमृताचं, आणि नारायण तयार झाले, म्हणजे नारायणाची उत्पत्ती सांगितली. आणि उजव्या अंगावरती सिंचन केलं आणि त्याच्यापासून ब्रह्माजीची उत्पत्ती सांगितली. नारायणाला सांगितलं तुम्ही काय करा, आता तुम्हाला सृष्टीचा सृजन करायचंय, सृष्टीचा विस्तार करायचा आहे. ब्रह्माजीला सांगितलं तुम्ही सृजन करते होणार आहात. नारायणाला सांगितलं तुम्ही पालन करते होणार आहात. आणि मी स्वतः रुद्र रूपानं ब्रह्माजीच्या पोटीच काय करणारे, जन्म घेणारे. कारण भागवतात आपण ऐकलं होतं की ब्रह्माजीच्या भ्रुकुटीतून भगवान रुद्र प्रकट झालेले आहेत. मी स्वतःच येणार आहे म्हणे तिथं संहार करता म्हणून कार्य करायला. सगळ्यांनी तपश्चर्या करा. भगवान नारायण बसलेले तपश्चर्येला. नारायणाच्या शरीरातून एवढा घाम यायला लागला, एवढा घाम यायला, कारण तपश्चर्येचं सामर्थ्य. ज्या वेळेला तुम्ही तपश्चर्या करता त्यावेळेला हीट वाढते शरीरातली, एक ऊर्जा वाढते. आणि त्या हीटमुळं काय झालं, त्यांच्या शरीरातून घाम यायला सुरुवात झाली. आणि त्या घामाने एवढं विशाल स्वरूप धारण केलं की क्षीरसागरच तयार झाला. कशाचा? या घामाचा. आणि त्याच्यावरतीच आयन करणारे नारायण. संस्कृतमध्ये नार म्हणजे काय, पाणी.
आणि जे त्या पाण्यावर जे अयन करतात म्हणजे शयन करतात त्यांचं नाव काय ठेवलं? नारायण. या क्षीरसमुद्रामध्ये ब्रह्माजीला सांगितलं होतं तुम्हाला काय करायचं, आता सृष्टीची उत्पत्ती करायची. भगवान विष्णूच्या नाभीतून कमल उत्पन्न झालं आणि त्या कमलामध्ये ब्रह्माचा जन्म सांगितला. आता आपल्याला कथा प्रसंग फार लांब न्यायचा आहे बरं, म्हणून आता थोडा थोडा शॉर्टकट मारत चलतो आता, कारण आपल्याला सती मातेच्या जन्मापर्यंत जायचे. वेळ कमी आहे आणि कमी वेळेत भरपूर काही सांगायचं आहे आणखी. ब्रह्माजीची कमळामध्ये उत्पत्ती सांगितली. ब्रह्माजी आता शोधायला लागले की माझा पिता कोण, माझा पिता कोण. त्यावेळेला फक्त कानावरती शब्द आले तप तप तप, कारण ते कमळाच्या देठावून खाली 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 उतरू लागले. किती खालीच उतरत चाललेत, उद्विग्न झाले. कोणीच दिसेना, मी एकटाच दिसायलो म्हणे. तप तप शब्द ज्या वेळेला कानावरती आले ब्रह्माजी तपश्चर्येला बसले. हे ब्रह्माजी स्वतःची उत्पत्ती सांगायलेत नारदांना की माझी उत्पत्ती झाली नारायणाच्या नाभी कमलातून, हे मायेचा प्रभाव. आणि आता मला सांगितलं भगवान शिवानी की आता तुम्ही काय करा, सृष्टीचा विस्तार करा. आता मैथुनी सृष्टी तयार करायची. ब्रह्माजीच्या वेगवेगळ्या अंगापासून वेगवेगळी जणांची उत्पत्ती सांगितलेली आहे. सावलीपासून कोणी झालेले, कर्दम ऋषी ब्रह्माजीच्या सावलीपासून झालेले. त्याच्यानंतर ब्रह्माजीच्या एका अंगापासून मनु आणि शतरूपा झालेली, त्यांच्याच पासून नारदजी झालेले, त्यांच्याच पासून सनत सनंदन सनातन आणि सनत कुमार हे सनकाधिक संत झालेले. यांना सांगितलं होतं सृष्टीचं सृजन करा, ते म्हणजे अजिबात नाही, आपल्याला लग्नच करायचं नाही आणि सृष्टीचा विस्तार करायचा म्हणजे लग्न करावं लागल. मग पुन्हा दुसरी सृष्टी तयार करावी लागली. हे गेले भजनाला निघून, ते म्हणजे आपल्याला करायची नाही. म्हणून ब्रह्माजीला राग आला आणि ब्रह्माजीने शाप दिला की जेवढे आहात तेवढेच राहतात. ही कथा या ठिकाणी वर्णन करून सांगितली. आता ही मनु आणि शतरूपा जी आहे तर यांना सांगितलं तुम्ही काय करा, आता मैथुनी सृष्टी तयार करा. या मनु आणि शतरूपेला 2 पुत्र आणि 3 कन्या झाल्या. हे भागवतात प्रसंग आलेले आहे आणि जशाच तसा भागवतातला शिवपुराणात आहे. मनु आणि शतरूपेला 3 मुली आणि 2 मुलं झाले. 2 मुलांची नाव सांगितले, उत्तानपाद आणि प्रियव्रत. आता या उत्तानपादाचं आणि प्रियव्रताचं चरित्र भागवतामध्ये विस्तारात दिलेलं आहे, परंतु या ठिकाणी कन्यांचं जे चरित्र आहे ते कन्यांचं चरित्र विस्तारात दिलेले आहे. ज्या मनु आणि शतरूपेच्या 3 कन्या आहेत, आकुती, देवहूती आणि प्रसूती. देवहूती, आकुती आणि प्रसूती या 3 कन्यांच्या वंशाचा विस्तार सांगितलेला आहे. कारण का, याच कन्यांच्या पोटी भगवती जगतजननीची अवतीर्ण होणार आहे, म्हणून हा विस्तार केलेला आहे या ठिकाणी. आता जी देवहूती नावाची जी कन्या आहे ती कर्दम ऋषीला दिली. हा विस्तारात प्रसंग मी भागवतात मागच्या वर्षी सांगितलेला आहे. आणि यांच्या पोटी 9 कन्या झाल्या आणि 1 पुत्र झाला. ते पुत्र म्हणजे साक्षात भगवंताचा अवतार म्हणजे कपिल भगवान हे अवतीर्ण झालेले. त्याच्यानंतर आकुती नावाची जी कन्या आहे तर ही आकुती नावाची कन्या प्रजापती रुचींना दिली. त्यांना 12 मुलं झाली. आपलं आकुती आणि देवहूती, आपलं आकुती आणि प्रजापती रुची यांना 1 मुलगा झाला, त्याचं नाव यज्ञ, आणि 1 मुलगी झाली, तिचं नाव दक्षिणा. आता हा जो यज्ञ आहे तर हा यज्ञ आजोबाच्या वटीत बसला म्हणजे स्वयंभू मनुच्या, आणि आजोबाच्या वटीत गेल्यामुळे याचं गोत्र बदललं, कुळ बदललं, सगळ्या गोष्टी बदलल्या. आणि ही जी दक्षिणा आहे तर या दक्षिणेचा विवाह यज्ञांबरोबर झाला आणि यांना 12 मुलं झाली. ही कथा या ठिकाणी विस्तारात वर्णन करून सांगितली. त्यानंतर जी प्रसूती नावाची कन्या आहे तर ही प्रसूती नावाची कन्या प्रजापती दक्षाला दिली. या दक्ष प्रजापतीला 16 मुली झाल्या. त्यापैकी 13 मुली धर्माला दिलेल्या आहेत, 1 मुलगी समस्त पितृगणांना दिलेली आहे, 1 मुलगी अग्नीला दिलेली आहे आणि 1 मुलगी भगवान शंकराला दिलेली आहे, तिचं नाव सती. आता या ठिकाणी इथपर्यंत सृष्टीचा विस्तार सांगितला.
आणि इथून पुढे आता प्रत्येकाने आपापली सृष्टी विस्तार करण्याकरता सुरुवात केली. पण दक्षाला जी दिलेली कन्या आहे तर हिचा वंश काही पुढे वाढलेला नाही. त्याचं कारण काय? ते कारण मला ऐकायचे. कारण तुम्ही कथा सांगितली म्हणे पण लई शॉर्ट मध्ये सांगितली म्हणे, फारच संक्षिप्त सांगितली, थोडा विस्तार करा म्हणे याचा. नारदजी म्हणतात. तर आता ब्रह्माजी या कथेचा विस्तार करून सांगणार आहेत की भगवान शंकराला ही जी सती नावाची कन्या दिली तिचं पुढं काय झालं हे मला ऐकायचे, हे मला जाणून घ्यायचे, ते मला विस्तारामध्ये सांगा. म्हणून सांगतो म्हणे तुला, बघ म्हणे या सृष्टीच्या विस्ताराकरता देव काहीही करतो. भगवान शंकर या सतीसह कैलासामध्ये वास्तव्य करू लागले म्हणे. नारदजी म्हणले मी तर ऐकलं होतं की भगवान शंकरांनी स्वतःला राहण्याकरता एक नगरी स्थापन केली, तिचं नाव आनंदवन. आनंदवन म्हणजे आत्ताची काशी. ही काशी कोणी तयार केलेली आहे? भगवान शंकरानं स्वतःला राहण्याकरता. पुढच्या वेळेला आपण 12 ज्योतिर्लिंगाचं वर्णन ऐकणार आहोत, त्यावेळेला काशीच्या ज्योतिर्लिंगाचा सुद्धा कथा ही विस्तारात येणार आहे, म्हणून त्या दिवशी सांगाल मी, आता सांगणार नाही. की स्वतःला राहण्याकरता काय केलेले ते आनंदवन तयार केलं. पण हे आनंदवन सोडून भगवान शंकर कैलासावरती कसं काय गेले हो म्हणे राहायला? प्रश्न आला मनात. कारण मी ऐकलं होतं की भगवान शंकरांनी स्वतःला राहण्याकरता एक नगरी तयार केली. कारण आपण म्हणतोय ना, त्रिशूळावरती काशीपुरी, चक्रावरती पंढरी. कारण ज्या वेळेला सृष्टीचा प्रलय होतं त्यावेळेला भगवान शंकर या काशीला काय करतात? स्वतःच्या त्रिशूळावरती धारण करतात, काशी बुडत नाही. आणि चक्रावरती पंढरपूर भगवान पांडुरंग परमात्मा काय करतो? धारण करतो. म्हणजे विष्णू परमात्मा ते धारण करतात. कारण सगळंच जर बुडलं तर पुन्हा जी नवीन सृष्टी तयार करायची त्याला पुन्हा जास्त खटाटोप करावं लागतं. म्हणून प्रलयामध्ये सगळं काही जाऊ शकतं पण काशी आणि पंढरपूर जात नाही, अशी पुराणाच्या कथा आहेत. मग हे भगवान शंकर जे आहेत तर भगवान शंकर कैलासावरती का गेले राहायला? कारण एवढं सुंदर स्वतः करता तयार केलेलं नगर सोडून, आता मला सांगा आपण स्वतः करतात ते घर सोडून आपण दुसरीकडे जाऊ शकतो का राहायला? हिमालयात. कारण जिथं सगळ्या सुखसुविधा आपण आपल्या हिशोबाने आपण तयार करतो नाही. ब्रह्माजी म्हणतात ते आहेच देवत भोळ म्हणून. देवतच काय ते भोळ आहे. आणि भक्ता करताच तो कुठं जाऊन विराजमान झालाय? कैलासावरती. ते म्हणे भक्ता करता असा कोण भक्त आहे म्हणे त्यांचा की ज्याच्या करता कैलासावरती जाऊन राहावं लागलं? सांगतो म्हणे तुला त्याचे चरित्र. कसं करावं आता? गणपती बाप्पा. ताकद आहे, ताकद. मायेचा प्रभाव आहे. हे कशाचा प्रभाव आहे? मायेचा प्रभाव. नाही मला टेन्शन नाही, इथपर्यंत येत नाही. हा कुठं होतो आपण? कथेत कुठं होतो? मायेचा प्रभाव. नाही त्याच्या अगोदर कुठं होतो? कैलासावर गेलतात का? ठीक आहे, चला मग परत कैलासावर जाऊ. असा कुठला भक्त आहे की ज्या भक्तामुळे भगवान शंकर कैलासावरती विराजमान झाले? ऐक म्हणे त्याची कथा सांगतो. भक्तासाठी देव काहीही करतो. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. म्हणजे भक्ता करता तो भक्ताची जशी इच्छा आहे त्या पद्धतीने स्वतःला काय करतो? तो परिवर्तित करून घेतो. भक्ताची इच्छा होती की देवानं विटेवर उभं राहावं. असा कोणचा भक्त असेल बरं देवाला विटेवर उभं केलं? कोण आहे? भक्त पुंड
पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दृष्ट, केली आई बाबाची सेवा सारे पाप झाले नष्ट. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट, आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दृष्ट, केली आई बाबाची सेवा सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी, भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवायला काय पैसे लागत नाही आपल्याला. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. पंढरपूर ज्याच्यामुळे निर्माण झालं तो भक्त पुंडलिक. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा. द्वारकेहून देवाला यावं लागलं आणि विठेवर उभं राहावं लागलं. ही भक्ताची ताकद आहे भक्तीची. भक्ता करता तो स्वतःचं स्वस्थान सोडून देखील त्याच्यापर्यंत जातो. मीराबाई करता तो आला, जनाबाई करता आला, मंदिर सोडून आला की नाही. ही भक्तीतली ताकद आहे. जनाबाई मंदिरात कधीच नाही गेल्या, याला बोलून घेतलं. आपल्या भक्तीत ती ताकद पाहिजे की भलेही आपण देवापर्यंत, देवाच्या मंदिरापर्यंत जरी नाही जाऊ शकलो तरी देवानी आपल्याला दर्शन द्यायला येईल. आषाढीला सगळे साधू संत पांडुरंगाकडे जातात, पण एक संत असा आहे की ज्याने प्रपंच सांभाळून देवाला बोलवलंय. ते कोण? संत सावता महाराज. आता तुम्ही ट्रेन आहेत समजा, तुम्ही बोलू नका, बाकीच्याला बोलू द्या, कारण हे रोजचे पाठातले आहेत ना, त्यांना सगळं माहिती आहे. त्याने ऐकून ऐकून माझा शब्द न शब्द पाठ करून ठेवलाय. असं कोण आहे तर संत सावता महाराज, की ज्यांनी प्रपंचच परमार्थ केला. देवाची भक्ती करायची म्हणजे प्रपंच सोडावं लागतं असं नाही. तो प्रपंचच काय झाला? परमार्थ झाला. कांदा मुळा भाजी अवघी विठाई,
कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी